हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीचं महत्त्व सांगण्यासाठी या चॅनलवर आलेले आहेत डॉक्टर निवेदिता सराफ मॅडम. निवेदिता सराफ मॅडम ह्या संस्कृत स्कॉलर आहेत आणि उत्तम वक्त्यासुद्धा आहेत. त्यांच्याकडून आपण आज ऐकणार आहोत महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे ते, आणि या महाशिवरात्रीला उपवास का केला जातो आपण ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये. चला तर मग ऐका महाशिवरात्रीचं महत्त्व आणि या महाशिवरात्रीला उपवास करण्याचं काय महत्त्व आहे ते. हरिओम. मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतं जन्म मृत्युजरारोगैः पीडितं कर्मबंधनैः. अर्थात, हे मृत्युंजया, हे महारुद्रा, जन्म मृत्यू जरा रोगांनी त्रस्त कर्मबंधनांनी पीडित असा मी तुला शरण आलो आहे. माझं तू रक्षण कर. अशी त्या जटाधारी पशुपती नीलकंठ गिरीश शर्व स्थाणू शिव अशा शंकराला प्रार्थना करून आपण महाशिवरात्रीविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मंडळी, महाशिवरात्र काय आहे तर भारतीय आध्यात्मिक सणांमध्ये शिवरात्री या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला खरं तर म्हणजे वद्य चतुर्दशी, अमावस्येच्या आधी येणारी चतुर्दशी ही शिवरात्रच असते. त्या दिवशी पूर्ण बाराही महिने 12 शिवरात्रींचं व्रत लोक करतात. पण महाशिवरात्र काय आहे, काही विशेष आहे, वेगळं आहे, याचा सगळा लेखाजोखा आपल्याला ईशान संहितेमध्ये पाहायला मिळतो. शिव महापुराणामध्ये येणारा हा भाग आहे ईशान संहिता, आणि या ईशान संहितेमध्ये सगळं विस्तारपूर्वक सांगितलंय. ते म्हणतात, माघ चतुर्दश्याम आदिदेवो महानिशी शिवलिंगतयोद्भूतः कोटिसूर्य समप्रभः तत्काल व्यापिनी ग्राह्या शिवरात्री व्रते तिथी. अर्थात, माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला महानिशेच्या रात्री म्हणजे अंधकारमय अशा रात्री कोटी सूर्यांचं तेज घेऊन शिवलिंगाच्या रूपामध्ये हा निराकार रूप असणारा शिव प्रथमतःच साकार रूपामध्ये अवतरला. अशा त्या महानिशेला व्यापणाऱ्या रात्रीला महाशिवरात्री असं म्हणतात. अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण यामध्ये महाशिवरात्री व्रताचं महत्त्व सांगितलेलं आहे. या दिवशी शिवानी तांडव नृत्य केलं होतं असंही सांगतात. आणि ते तांडव नृत्य म्हणजे काय होतं तर उत्पत्ती स्थिती लययुक्त वैश्विक तांडव नृत्य ते होतं, आणि ते अर्थातच आनंदाचं प्रतीक म्हणून समजलं जातं. तर मंडळी, शिवरात्र म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं असेल. आणि शिवरात्र आणि 12 महिन्यात येणारी शिवरात्र याच्यामध्ये फरक काय आहे. महाशिवरात्र ही वर्षातून एकदा, आणि शिवरात्री व्रत हे वर्षातून दर महिन्याला प्रत्येक वद्य चतुर्दशीला येतं. आता आपण हे पाहू की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास का करतात. तर तुम्हाला त्या शिकाऱ्याची गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे, ती इथे मी सांगणार नाही. केवळ झाडावर बसून रात्रभर उपवास घडला आणि शंकराचं सान्निध्य, शंकराच्या पिंडीचं सान्निध्य मिळालं म्हणून तो उद्धरून गेला व्याध, आणि त्याचा तारा आजही आपण आकाशामध्ये पाहतो. हे एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्या लक्षात येईल की उपवास म्हणजे सान्निध्यात राहणं.
उपवास म्हणजे उपवासाचे पदार्थ खाणं नाही. उपवास म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात, उप म्हणजे जवळ, सान्निध्यामध्ये भगवंताच्या तन मन बुद्धी विवेक या सगळ्या गोष्टींनी भगवंताच्या जवळ राहणं याला उपवास असं म्हणतात. आणि भगवंतांनी स्वतः पार्वतीला सांगितलेलं आहे की जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करेल म्हणजे माझ्या सान्निध्यात राहील, त्याला त्यांनी पूजा अर्चा नाही केली, फूल फळ मला नैवेद्य नाही दाखवला, बेलपत्र नाही वाहिलं, तरीसुद्धा मी त्याचा उद्धार करतो. म्हणजे उपवासाला किती महत्त्व आहे हे आध्यात्मिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, पौराणिकदृष्ट्या आपल्याला माहीत तर आहेच, पण वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा आता हे आपल्याला अनेक जण सांगतात की 12 तास उपवास केला तर शरीर डिटॉक्स होतं. मग महाशिवरात्रीचा उपास आपण केला तर त्याचं फळ असं आहे की आपलं मन बुद्धी आणि विवेक हे सुद्धा डिटॉक्स होतं. आणि म्हणून या दिवशीचा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करणं हे अधिक फायदेशीर ठरतं. दुसरं म्हणजे फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की त्यावेळी माणसाच्या शरीरातली आंतरिक ऊर्जा उसळते, वर येऊ पाहते. आणि त्या स्थितीचा फायदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने जर आपण घेतला तर आध्यात्मिक प्रगती साधता येते. यौगिक परंपरेमध्ये हे फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी उपवास करून आपलं मन बुद्धी आणि शरीर डिटॉक्स करून आपण आपल्या आराध्य देवतेची पूजा करावी हे इथे सांगितलं जातं नेहमी. त्याच्यानंतर उपवासाने मन सजग आणि शांत होतं. तर ते मन सजग आणि शांत करण्यासाठी आत्मसामर्थ्य जागरणासाठी या महापर्वाचा उपयोग आपण करून घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद सराफ मॅडम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. खूप चांगल्या प्रकारे महाशिवरात्रीचं महत्त्व काय हे सांगितलं, त्याच्या ग्रंथामध्ये काय दाखले आहेत हे सुद्धा तुम्ही सांगितले आणि उपवासाचं काय महत्त्व आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि माझा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.